श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया करवाभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्रीमन्नारायण अखंड श्रीमद भागवत कथा आणि कालच्या कथेमध्ये आपण सर्वांनी ऐकलं होतं की भगवान परमेश्वराचे एकनिष्ठ भक्त भगवान भीष्म पितामह भीष्म या ठिकाणी अत्यंत सुंदर प्रकारे देवाची स्तुती करतात। आपल्या अंतःकरणामध्ये जो विशेष असा भाव आहे त्याला भगवान परमेश्वरापुढे प्रस्तुत करतात आणि महाप्रयाण त्या ठिकाणी त्यांचं होतं। भीष्म पितामह गेल्यानंतर पांडवांनी त्यांचं संपूर्ण जे मृत शरीर होतं पार्थिव त्याला दाह संस्कार आदी करून जे आपल्या वैदिक नियमाप्रमाणे सगळे विधान प्रमाणे तर्पण आदी सगळं काही संपन्न केलं आणि भगवान श्रीकृष्णासोबत महाराज युधिष्ठिर आणि आपल्या सगळ्या भावंडांना घेऊन त्या ठिकाणी सगळेच्या सगळे हस्तिनापुरामध्ये आले। हस्तिनापूरला आल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांनी भगवंताला आग्रह केला, कारण भगवान कितीतरी वेळा द्वारकेला निघाले होते, पण सगळे काय म्हणायचे, देवा थांबा, देवा थांबा। आता हे काय म्हटले, देवा थांबा।
काही काळ अजून आमच्या जवळ तुम्ही थांबा. तुम्ही असताना एकतर आमचे सगळेचे सगळे नातेवाईक आप्तेष्ट सगळे मंडळी एक एक करून युद्धामध्ये मारले गेले आणि एवढं सगळं दुःख आज आमच्यावर आहे. आणि त्यामध्ये गोष्ट अशी आहे की 100 पुत्र ज्यांचे मारले गेले ते धृतराष्ट्र आणि गांधारी हे दोघे स्वतः अत्यंत पुत्र शोकाच्या वियोगामध्ये अत्यंत दुःखी आहेत. त्या ठिकाणी हे भगवान, हे परमात्मन, हे कृष्ण, तुम्ही काही काळ अजून आमच्या जवळ त्या ठिकाणी राहावं अशी आमची अपेक्षा आहे. तर त्या ठिकाणी भगवान म्हणतात ठीक आहे राहू. मग त्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये सर्वांना बोलवण्यात आलं. ज्या लोकांनी त्या ठिकाणी आपल्या घरच्या लोकांना गमावलं होतं त्यांना व्यवस्थित प्रकारे धनधान्यांनी संपन्न केलं. संपूर्ण प्रजेसमोर महाराज युधिष्ठिरांचा राज्याभिषेक झाला. संपूर्ण पृथ्वीचे सम्राट चक्रवर्ती महाराज युधिष्ठिर यांचा सर्वत्र जय जयकार होऊ लागला. महाराज युधिष्ठिर अत्यंत धर्मपरायण होते. ज्यांच्या मध्ये स्वतः धर्मपुत्र ज्याला म्हटलं जातं, निरंतर सत्य भाषण करण्याचं ज्यांचं व्रत होतं असे महाराज युधिष्ठिर. जसे राजा तशी प्रजा. राजा अत्यंत धर्मपरायण होते त्याच्यामुळे त्यांची जी प्रजा होती ती सुद्धा राजाचं अनुसरण करणारी. राजा ज्या प्रकारे उपदेश करेल, राजा ज्या प्रकारे नियम बनवेल त्या सर्व नियमाला अनुसरण करून संपूर्ण व्यवस्थित प्रकारे प्रजा पालन करत होती. त्यामध्ये पृथ्वी जी आहे ती अत्यंत धनधान्याने संपन्न होऊ लागली. कारण की राजा अत्यंत धर्मशील असेल तिथे पृथ्वी अत्यंत प्रसन्न असते. कारण राजा काय करतो, गो ब्राह्मणेभ्य शुभमस्तु नित्यम लोका समस्ता सुखिनो भवन्तु. शास्त्र सांगते की ज्या राज्यामध्ये, ज्या देशामध्ये गो ब्राह्मणेभ्य शुभमस्तु नित्यम म्हणजे गाय म्हणजे गोमाता आणि ब्राह्मणांची जिथे सेवा होते. ब्राह्मणांची सेवा म्हणजे काय? ब्राह्मणांचं निरंतर आचरण पालन करणं, ब्राह्मणांची सेवा करणं. ब्राह्मण जे असतात काय करतात, ते कधी कोणता उद्योग व्यवसाय धंदा काम काही करत नाही. मग ब्राह्मणांचा एक नियम आहे की निरंतर सत्य शौच आदी पालन करून अध्ययन आणि अध्यापनाचं कार्य करायचं. शास्त्र शिकायचं आणि शिकलेलं शास्त्र दुसऱ्याला शिकवायचं. एवढंच काम ब्राह्मण करू शकतो. मग राजाचं हे कर्तव्य आहे की जे ब्राह्मण आपल्याला वेदाचं ज्ञान देतात त्यांना आपण धनधान्याने संपन्न करायचं. म्हणजे प्रत्येक वेळी एका कुठल्याही ब्राह्मणाची कोणत्याही परिस्थितीमध्ये सेवा करायची, अशा प्रकारे हा नियम आहे. मग या नियमाला जो राजा पालन करतो तो राजा अत्यंत व्यवस्थित आहे. म्हणून गो ब्राह्मणेभ्य, गो मातेची सेवा जिथे होते, गो हत्या कधीही त्या राज्यामध्ये होत नाही. त्यानंतर त्या राज्यामध्ये कोणतीही गोमाता बिमार नाहीये, आजारी पडत नाही. कारण की अत्यंत दक्षतेने तिची तेवढी काळजी घेतली जाते आणि इतक्या व्यवस्थित प्रकारे सेवा केली जाते. म्हणून गो आणि ब्राह्मण यांचं अत्यंत महत्व आहे. आणि जिथे या महत्वाला जपलं जातं त्या राज्यामध्ये काय म्हटले पुढे, काले वर्षतु पर्जन्या पृथ्वी शस्यशालिनी. काल वर्षा म्हणजे वेळोवेळी पाऊस पडेल. जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा पाऊस पडेल, जेव्हा ऊन पडायचं ऊन पडेल, थंडी पडायची थंडी पडेल. म्हणजे एक निसर्ग चक्र ज्याला आपण म्हणतो ते अत्यंत व्यवस्थित चालतं. कारण निसर्ग तेव्हा प्रसन्न होतो जेव्हा देवतांना आपण प्रसन्न करतो. आणि देवतांना प्रसन्न करण्याचं कार्य हे राजाचं असतं. सामान्य व्यक्ती, सामान्य मनुष्य देवतांना काही प्रसन्न फार करू शकत नाही. कारण मोठे मोठे यज्ञ करावे लागतात देवांना प्रसन्न करण्याकरता. जसं इंद्र चंद्र कुबेर आदी आहेत, त्यांना प्रसन्न करण्याकरता मोठमोठे यज्ञ करावं लागतं. आणि मोठे यज्ञ करायचे म्हटलं की अपार संपत्ती लागते. तेवढी संपत्ती राजाकडेच असते ना, सामान्य माणसाकडे एवढं नसतं धन. मग राजा यज्ञ करतो आणि यज्ञाच्या माध्यमातून संपूर्ण देवता प्रसन्न होतात आणि त्याचा लाभ संपूर्ण राज्याला होतो. जी प्रजा आहे ती कुशल मंगल राहते. आणि तो राजा जर भगवत परायण आहे, निरंतर परमात्म्याचं चिंतन करतो, तर अशा राजाच्या जवळ तर कोणत्याही प्रकारच्या गोष्टीचा अभाव नसतो. निरंतर भाव आहे, जे हवं आहे ते सगळं प्रजेला व्यवस्थित मिळतं. मग असा प्रजावत्सल अत्यंत प्रजाहित दक्ष राजा युधिष्ठिर सम्राट म्हणून त्या ठिकाणी अत्यंत आपल्या पांडवांना घेऊन संपूर्ण असं राज्य सांभाळत होते. त्यामध्ये धृतराष्ट्र आणि गांधारी हे अत्यंत दुःखी असल्या कारणानं हे पांडव बघा केवढे सभ्य आहेत. पांडव सभ्य आहेत म्हणून त्या ठिकाणी ज्यांनी आयुष्यभर केवळ त्रास दिला त्यांना आता हकलपट्टी करू शकत होते. ते राज्य त्यांचं स्वतःचे,
पांडवांचं राज्य आहे त्या राज्यामध्ये गांधारी आणि धृतराष्ट्राला का म्हणून त्यांनी राहू द्यावं बरं? कारण त्यांनी आतापर्यंत त्रासच दिला. जी सभा झाली, ज्या सभेमध्ये सगळ्या लोकांनी मिळून केवळ त्रास दिला, त्या सभेमध्ये जिथे द्यूत क्रीडा झाली होती आणि एवढा छल झाला, शकुनी आणि दुर्योधनानं त्या ठिकाणी ज्या प्रकारे छल पांडवांच्या सोबत केला आणि त्या सभेमध्ये राजा बसला होता धृतराष्ट्र. बरं, राजा आहे तर राजा हे पाहूनही शांत बसतोय. बघितलं, आंधळा आहे धृतराष्ट्र, त्याचे डोळे काम करत नाही, पण बुद्धी तर आहे ना, त्याला कान तर आहेत, कानाने ऐकू शकतो, विचार करू शकतो, काय खरं आहे काय खराब आहे. जे खरं आहे ते घ्या व्यवस्थित, जे चांगलं आहे ते घ्या, जे खराब आहे त्याला वर्जन करा. राजाचं हे कर्तव्य. आणि राजा जर या सगळ्या अत्याचार अन्यायाला गपचूप सहन करत असेल तर त्या राज्याचा सर्वनाश निश्चित आहे. आणि ते झालंही. ज्या पांडवांना एवढा त्रास दिला त्या धृतराष्ट्रानं, ज्यांच्या पत्नीला त्या ठिकाणी संपूर्ण सभामध्ये वस्त्रहीन करण्याचा एवढा दुस्साहस, अत्यंत अभद्र प्रयत्न केला गेला, त्या ठिकाणी सुद्धा सभ्यता पालन करण्याचं एक उदाहरण आहे पांडवांचं. म्हणजे काही झालं तरी आमची ज्येष्ठ पिताश्री, काही झालं तरी आमची ज्येष्ठ माता, म्हणजे गांधारी आई आहे आणि धृतराष्ट्र वडील आहेत आमचे. अशा प्रकारे त्यांची सेवा करत होते हे पांडव. कारण त्यांना माहिती आहे आता आम्हीच त्यांचे पुत्र आहोत, हे 100चे 100 पोरं यांचे म्हणून गेले, आम्हीच पोरं आहोत त्यांना, आमच्याशिवाय कोण आहे? मग त्यांची सेवा आम्ही करणं गरजेचं आहे. त्यामध्ये धृतराष्ट्र आणखी लज्जा वाटेल ना त्याला, ज्या पांडवांच्या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये एवढा आम्ही त्रास दिला आणि त्यांच्याच घरी आता आम्ही रोटी खातोय. मग अशा प्रकारे एक ज्याचं वर्णन पुढे येणारच आहे, परंतु अशा प्रकारे इतकं सुंदर त्या ठिकाणी संपूर्ण राज्य सांभाळत होते पांडव. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची छत्रछाया आहे. सर्वांची इच्छा आहे की देवानं राहावं, म्हणून भगवान परमात्मा तिथे काही महिने अजून राहिले. परंतु वेळ अशी असते, अगदी निघून जाते पटापट. आणि चांगले दिवस तर लवकरात लवकर निघून जातात. बघा, दुःखाचे दिवस फार लवकर जात नाही ना जात. दुःखाचा दिवस असला की एक क्षण एका युगासारखा वाटतो. अरे बापरे, हे दिवस कधी जायचा दिवस. परंतु चांगले आनंदाचे सुखाचे दिवस असतील तर ते अगदी पटापट उरकून जातात. मग इथे असंच झालं, भगवान कृष्ण काही महिन्याकरता राहिले होते आणि ते दिवस सगळे निघून गेले पटापट. कारण परमात्म्याची कृपा होती, त्याच्यामुळे त्याचं दर्शन घेऊन त्याची सेवा करून त्या ठिकाणी सगळे लोक आपल्या दुःखाला त्या ठिकाणी विसरून गेले होते. परंतु भगवानच निघून जात आहेत, त्यानंतर म्हणजे सुखाचं सागर आता आटून जाते म्हटल्यानंतर सगळे दुःखी झाले परत. परंतु भगवान आता विचार करतायत जावं लागेल, कारण की तिकडे परमात्म्याची वाट बघणारे खूप लोक आहेत, जे की निरंतर एका क्षणाला एकटक रस्त्याकडे पाहत देवाची वाट बघतायत की भगवान कधी येतील. द्वारकापुरीमध्ये सगळे लोक देवाची वाट बघतायत. बघा बरं, भगवान तिथे नाहीत का? आहे ना, भगवान तिथे आहे. मग तिथे असूनही परमात्मा जसं सर्व व्यापक आहे, तिथे परमात्मा असूनही त्यांची इकडे वाट बघितली जाते. का बरं? इथे असूनही का त्यांची वाट बघितली जाते? त्याचं कारण असं आहे, कारण की भक्ताला तो परमात्मा प्रगट रूपामध्ये हवा आहे. ज्या प्रकारे परमात्मा मी जो भाव त्याला समर्पित करतोय त्या भावाला परमात्म्याने साक्षात येऊन ग्रहण करावं अशी त्या भक्तांची स्वतःची इच्छा असते. म्हणून भगवान तुम्ही काही केलं तरी आता तरी लवकरात लवकर या अशी सर्वांनी अपेक्षा ठेवून भगवंताला निरंतर आठवतायत. मग देव आता साक्षात जाणतायत सगळे काही भाव, सगळ्या भक्तांचा भाव जाणतायत. म्हणून म्हटले ठीक आहे, या भक्तांना प्रसन्न केलं, आता तिकडच्या भक्तांना प्रसन्न करावं लागेल. म्हणून त्यांना आशीर्वाद देण्याकरता, अनुग्रह करण्याकरता भगवान म्हणतात आता निघायचं. पण आता इथले राजे कोण आहेत? महाराज युधिष्ठिर. राजाची आज्ञा घेतल्याशिवाय जाता येत नाही, म्हणून आता भगवान गेले राजाकडे. म्हणे महाराज आता मला निघायला पाहिजे. भगवान परमात्म्याचं ते वाक्य ऐकून आता राजाला काही बोलता येईना. किती वेळा म्हणायचं थांबा, आता म्हणू शकत नाही. म्हणे ठीक आहे, निघायचं आहे तर तयारी करू म्हणे जाण्याची. मग भगवान परमात्म्याला विदा करण्याकरता अत्यंत विशेष अशी तयारी केली गेली. मोठा जल्लोष, विभिन्न प्रकारचे वाद्य वाजत आहेत. संपूर्ण प्रजा जी आहे भगवान परमेश्वराचं दर्शन करण्याकरता एकत्र झाली आहे. तिथे महाराणी राजमाता कुंती आहे, महाराणी द्रौपदी आहे आणि अन्यान्य सर्व राण्या, सर्व प्रजा त्या ठिकाणी एकत्रित जमली आणि भगवान परमात्म्याला विदा करते. कारण बघा,
परमात्म्याचं ते दिव्य आणि असं अद्भुत रूप आहे. ते रूप पाहण्याकरता कोण बरं त्याच्यापासून वंचित राहील? एवढं मोठं सौभाग्य आहे देवाचं दर्शन होणं. मग त्या सौभाग्यापासून स्वतःला दाबून ठेवणारा असा कोण अज्ञानी जीव असेल? तो संपूर्ण राज्य जसं राजा आहे अत्यंत धर्महित दक्ष, त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा भक्त असलेला राजा, तसंच प्रजा देखील देवाचे एकनिष्ठ भक्त आहे. सगळेच्या सगळे प्रजा भक्त म्हणून त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन करण्याकरता आले की देव आता आपल्याकडून जात आहेत म्हणून सगळे लोक एकत्र आले, सगळे जमले. संपूर्ण प्रजा त्या ठिकाणी भगवंताला कुणी साष्टांग दंडवत प्रणिपात करते, कुणी भगवंताला न्याहाळते, कुणी अश्रू ढाळते, कुणी अत्यंत भाव विभोर होऊन त्या ठिकाणी परमात्म्याच्या एक रूपाला निरंतर ध्यानात करून आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवते. ते असं सुंदर असं रूप सगळं भगवान परमेश्वराचं पाहून सगळे लोक अत्यंत भाव विभोर होऊन गेले की आज परमात्मा जात आहेत म्हणून सगळे लोक आले. भगवान रथावर बसले, चढले होते, परंतु पाहिलं की सगळे लोक पायी पायी चाललेले आहेत. आपणच एकटे रथावर. बघा भगवान किती दिव्य आणि उदार आहेत. औदार्याची खाण आहे. भगवान लगेच रथावरून खाली उतरले. भगवंताने रथावरून खाली उतरायची काही गरज आहे का हो? परंतु नाही, लगेच खाली आले आणि सगळ्या लोकांना ज्याचा जसा भाव आहे त्याला तसा भाव देऊन त्या ठिकाणी पुढे निघाले. भगवान स्वयं सांगतात ना, यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. जो माझी जशी भक्ती करतो तशीच भक्ती मी पण त्याची करतो. म्हणजे जो मला जसा भाव अर्पण करतो त्याचा भाव मी त्याच भावामध्ये स्वीकार करून त्याचं त्याला फळ देतो. जर एखादा त्याची इच्छा आहे की भगवंताला मला घट्ट मिठी मारायची, भगवान लगेच पुढे जातात. एखाद्याची इच्छा आहे की निरंतर देवाच्या पायावर मी डोकं ठेवूनच राहावं, त्याची इच्छा आहे भगवान पूर्ण करतात. म्हणजे ज्याला जी इच्छा आहे त्या इच्छेला सन्मान देऊन भगवान सहर्ष त्या इच्छेमध्ये सामील होऊन जातात. ही आहे भक्तवत्सलता. परमात्मा सगळ्यांना सगळ्यांची इच्छा तृप्त करून आता पुढे निघाले. सगळे पांडव आणि माता कुंती आदी सगळे आपल्या भगवंताला स्नेही जाणून त्या ठिकाणी परमात्म्याला विदा करण्याकरता नगराच्या बाहेर पर्यंत पायी पायी आले. सगळे भगवंताला विदा केलं. भगवान परमात्मा जात आहेत हे पाहून सगळ्या लोकांनी त्या रस्त्याची माती आपल्या डोक्यावर धारण केली, मस्तकी लावली आणि परमात्म्याच्या त्या रस्त्याला सर्वांनी प्रणाम केला. अश्रू ढाळत ढाळत सगळे लोक आता घरी आले. अशा प्रकारे भगवान निघाले आहेत. परंतु निघाले काय असं नाही, ते जात असताना त्यांनी काय केलं होतं, तिथे महाराज युधिष्ठिरांनी ते म्हटले की अहो खूप लांबचा प्रवास आहे, कुठे हस्तिनापूर आणि कुठे द्वारिकापुरी. मग एवढा लांबचा प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये अनेक मुक्काम होणार आहेत. त्या मुक्कामध्ये खाण्यापिण्या राहण्याची सगळी सोय नको का? एक राजा असल्यानंतर केवढी सोय असते. आपलं काय नसतं, म्हणजे कसंही चालेल नाही का. मग भगवान परमात्म्याची सोय आता तिथे व्यवस्था करणाराही राजा आहे, चक्रवर्ती युधिष्ठिर आहेत. मग त्यांनी व्यवस्था केली. जिथे भगवान जातील तिथे जाण्याच्या आधीच त्यांची सगळी व्यवस्था, राहण्या खाण्यापिण्याची सगळी अगदी व्यवस्थित. आणि त्या ऐवजी ज्या ठिकाणी लोकांना कळलं की भगवान येणार आहेत, आपल्याकडे येणार आहेत, असं जिथे कळलं तिथे सगळे लोक स्वागताची तयारी अगदी व्यवस्थित प्रकारे उपस्थित. आणि जिथे जिथे काही संकट आलं, समजा भगवान परमात्मा जात आहेत रस्त्याने, आता एवढं मोठं महाभारत युद्ध झालं, याच्यामध्ये अनेक शत्रू जमलेले आहेत आणि त्या सगळ्या शत्रूंनी जर एकी केली आणि सगळ्यांनी मिळून आक्रमण केलं देवावर, मग कसं व्हायचं. मग त्या काळजीपोटी काय केलं युधिष्ठिरांनी, भलं मोठ्या सैन्याचा जमाव देवासोबत पाठवला. आता मला सांगा बरं, याची गरज आहे का गरज नाहीये? हा, आपल्याला कळतं की नाही, ते देव आहे, त्यांना ह्या सैन्याची गरज नाही. मग ते युधिष्ठिर महाराजांना का नाही कळलं? आपल्याला कळतं, त्यांना का कळत नाही बरं? हा, कळते. मग ही काय औपचारिकता थोडीच आहे की हा काय नाही पाठवावं लागते म्हणून, नाही ना. एक विदा करायचा हा जो प्रसंग आहे, काही झालं तरी एक ही गोष्ट असते बघा. आपण कुठे गेलो पाहुणे म्हणून किंवा काही म्हणून गेलो तर निघायच्या वेळी होतोच थोडाफार ड्रामा. म्हणजे तुम्ही जाताय आता तर इच्छा तर आमची खूप आहे की तुम्ही राहा, म्हणजे मनातून काही का असेल, हे कधी एकदाची गेली बरं होईल, मनातून खूप असेल, पण ड्रामा करतात ना. निघाले होय तुम्ही, अजून 2 दिवस राहिले असते ना, काय तिकडे जाऊन तरी तुमचं काम आहे, हो की नाही तात्या? हा, काय काम आहे बरं? राहायचं ना अजून 2-4 दिवस. काय आता उन्हाळा तर आहे, तुम्हाला काही काम आहे, शेतामध्ये काही काम नाही, घरी काही काम नाही.
असं म्हणतात फक्त, पण मनामधून असते इच्छा की गेले तर बरं होईल. तर अडचण होते ना, दुसरं कुणी आलं की आपल्या इच्छा स्वतंत्र ज्या असतात त्या आपण मागू शकत नाही, परंतु इथे तसं नव्हतं बरं का. आणि जाताना तसंही आपण काहीतरी देतो त्या माणसाला. आता निघालाच आहे तर देतो, ते जाताना मात्र प्रसन्नतेनं जे द्यायचंय, खायला प्यायला म्हणा किंवा जेही देतो. तर इथे जे आहे तो भाव नव्हता. भगवान परमात्मा निरंतर इथे राहावं अशी इच्छा आहे, कारण सगळ्या लोकांचा हा भाव होता की भगवान जर जात आहेत तर आमचे प्राण निघून जात आहेत. साक्षात भगवान जात आहे म्हणजे आमचे प्राण जात आहेत, कारण देव ही आमचा प्राण आहे. प्राण गेला तर या मेलेल्या शरीराचं करायचं काय आम्ही, हा प्रश्न होता त्या लोकांच्या पुढे. इतका मोठा भक्तिभाव भगवान परमात्म्याप्रती होता, परंतु त्याची आज्ञा आहे ना की तुम्ही राहा आता इथे. त्यांनी भक्ती प्रदान केली, त्या भक्तीच्या जीवावर तुम्ही जगा, त्या भक्तीला निरंतर धारण करा, त्या भक्तीपूर्वक जीवनामध्ये आनंदपूर्वक जगा. परमात्म्याचा आशीर्वाद निरंतर तुमच्या जवळ आहे. आणि सर्वांना भगवंताने एक आशीर्वाद दिला होता की तुम्हाला माझ्या दर्शनाची इच्छा आहे ना, बस तुम्ही डोळे बंद करा आणि आपल्या आतमध्ये झाकून बघा. तुमच्या आतमध्ये मी जसा बाहेर दिसतोय तसाच तुम्हाला आतमध्ये दिसून जाईल. त्यासाठी अंतर्मुख वृत्ती अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे देवाने सगळ्यांना दिलंय. खरं तर आपण एखाद्याला विदा करतो तर जाताना त्या व्यक्तीला काहीतरी द्यायचं असतं. इथे भगवंताने सगळ्यांना दिलं, आशीर्वाद दिला की काही काळजी करू नका, मी जरीही जाणार आहे, अंतर्मुख वृत्तीने तुम्ही निरंतर माझं दर्शन आपल्या हृदयामध्ये करू शकता. फक्त सर्वांनी इथे स्थापित करा त्या दिव्य सुंदर मूर्तीला. भगवान परमात्म्याची ही खूप मोठी कृपा आहे की ते म्हणतायत ना ते तसंच होणार. त्याच्यामुळे त्यात विश्वास अविश्वास हा काही प्रश्नच नाहीये. कसा विश्वास ठेवायचा हो, तसं विश्वास आणि अविश्वास हा प्रश्न येऊच देऊ नका. भगवान म्हणतायत ना ते तसं होणार म्हणजे होणार, त्यात संशय नाही. सर्व भक्त अत्यंत भावुक होऊन परमात्म्याच्या त्या दिव्य छबीला आपल्या अंतर्मुख वृत्तीद्वारे मनात पाहू लागले आणि सगळे भक्तीमध्ये निरंतर वाहू लागले. भगवान परमात्मा जात आहेत, मोठं सैन्य दळ त्यांच्या पुढे आहे, सोबत आहे. आता प्रश्न होता आपला की राजा युधिष्ठिराला का नाही कळलं बरं, ते तर देव आहेत, त्यांचं कोण काय बिघडवणार आहे. आणि बरं ही गोष्ट आपण अशी म्हणतो, पण अनुभवाच्या दृष्टीने जर विचार केला तर संपूर्ण महाभारतामध्ये बघा एवढे मोठे मोठे रथी महारथी समोर होते. सैन्य होतं 18 अक्षौहिणी आणि तेवढ्या सैन्यामध्ये अत्यंत रथी महारथी अतिरथी सगळे होते. भीष्म, द्रोण, कृप, शल्य, दुर्योधन, कर्ण यांच्यासारखे मोठे मोठे रथी महारथी युद्ध करायला होते. आणि हे 5 पांडव या सगळ्यांच्या दिव्य अस्त्रशस्त्रापासून अत्यंत भयानक मृत्युमुखात क्षणार्धात पाडणाऱ्या सगळ्या शस्त्र अस्त्रांपासून पांडवांचं रक्षण कोणी केलं हो? देवाने केलं ना. भगवान परमात्मा होते रक्षण करायला. कारण जेव्हा कर्ण गेला त्या ठिकाणी भगवान अर्जुनाला सांगतायत की अर्जुना तू स्वतःला समजते सर्वश्रेष्ठ धनुर्धर, परंतु तुझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ कर्ण आहे. कर्ण जास्त श्रेष्ठ आहे. जेव्हा त्या ठिकाणी समोरून बाण यायचा कर्णाचा, तर तुझा जो रथ आहे तो 20-25 फूट पाठीमागे जात होता. ज्या रथामध्ये एवढं सामर्थ्य बघ, तू विचार कर स्वतः, ज्या रथामध्ये मी स्वतः बसलेलो आहे, जो रथ अत्यंत दिव्य आहे, ज्या रथावर साक्षात या पताकावर हनुमानजी महाराज बसलेले आहेत, तो रथ सुद्धा एका कर्णाच्या बाणाने एवढा मागे जातो. आणि तुझा बाण ज्या ठिकाणी कर्णाच्या रथाला लागला तर रथ पाठीमागे जात होता का? नाही जात होता. मग कर्ण केवढा मोठा रथी आहे. त्या महारथीपासून बघा विचार करा, या सगळ्या रथी महारथींच्या बाणांपासून दिव्य दिव्य शस्त्रांपासून भगवंताने यांची रक्षा केलेली आहे. मग यांचं सैन्य देवाला काय पुरणार आहे बरं? देवावर जर आक्रमण झालं तर यांचं सैन्य काही करू शकणार आहे का तिथे? कारण भगवान परमात्मा सर्व सक्षम आहेत, प्रत्येक गोष्ट स्वतः करू शकतात. तरीही महाराज युधिष्ठिर त्या ठिकाणी देतात, कारण की आता सध्याची स्थिती अशी आहे की भगवान परमात्मा जात आहेत ना, तर त्यांच्या विरहामध्ये हा भक्त एवढा जास्त दुःखी झाला, एवढा आकुळ व्याकुळ झाला की ज्यांना मी विदा करतोय ते भगवान आहेत हेच विसरून गेला. कुणीतरी सामान्य असल्यासारखं त्यांना विदा करतात. ते भगवान नाही, कुणी म्हणजे जसं माझ्या मामाचा मुलगा आहे किंवा जसं माझा एक सखा आहे, माझा भाऊ आहे, ह्या प्रकारे त्यांना विदा करतात. ते भगवान आहेत हे सगळे विसरून गेले. त्यांच्या ठिकाणी एवढा भाव आणि एवढी विरह कातरता, एवढी भक्ती दाटून आली होती
की त्या परमेश्वराला आपण विसरलो की तो परमेश्वर आहे, म्हणून त्याची काळजी लागली. असतं ना, माझ्या देवाला जेवायचे, माझ्या देवाला स्नान घालायचे, माझ्या देवाला, हा सगळं काय, देवाला स्नानाची काय गरज. आणि विचार करा, तुम्ही देव पूजा करता रोज नाही का, सगळे देवपूजा करता, इथे बसलेले सगळे देवपूजा करतायत, बाकीच्यांचं मला माहित नाही. देवपूजा करताना काय करता बरं तुम्ही? सगळ्या देवांना एका ताटामध्ये घेता आणि पाणी ओतता. किती पाणी असतं? 1 तांब्याभर, बस. त्याच्या पुढे आपल्याकडे दुष्काळ आहे, त्याच्यापेक्षा जास्त पाणी पूजेत वापरायचं. 1 तांब्याभर पाणी घ्यायचं, देवावर ओतायचं. देव सगळे ओले आणि तसे ते पुसून कुठे काय करून ते तुम्ही ठेवून देता. मला सांगा, तो परमात्मा एवढा छोटा आहे का की तुमच्या 1 तांब्याभर पाण्यात भिजून जाईल? हा, एवढा छोटा आहे. मग का वर भिजतो? भिजून जाणार नाही आपल्याला माहित आहे, तरीही आपण त्याला 1 लोटा पाणी वाहतो का? शास्त्र तर सांगते, सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद. तो परमात्मा सहस्र शीर्ष आहे, हजारो डोके आहेत, सहस्राक्ष सहस्र डोळे आहेत, सहस्र पाय, सहस्र हात, म्हणजे हजारोच्या संख्येने त्याचे डोके, त्याचे शीर. म्हणजे तुम्ही अशी लगेच कल्पना करू नका, हे आपले जे डोके दिसतात ना 1 2 4 सगळे, हे सगळे त्याचेच डोके आहेत, हे आपले नाही आहेत. जेवढे डोके दिसतात या विश्वामध्ये हे सगळे त्याचे आहेत. मग एवढे सगळे डोके असलेला तो परमात्मा केवढा मोठा आहे. मग एवढं सगळं जे विश्व आहे त्याच्या अंगुष्ठ मात्र आहे, एका अंगठ्या एवढंच त्याचं सगळं सामावून जाते हे विश्व. हे संपूर्ण विश्व जर मोजलं तर त्या परमात्म्याच्या पायाच्या अंगठ्याजवळ कुठेतरी छोटंसं दिसतंय. मग ते एवढ्या मोठ्या परमात्म्याला तुम्ही 1 तांब्याभर पाणी वाहून काय बरं भिजवणार आहे? असं आहे. एकदा असं झालं होतं, ब्रह्मा आले आणि ब्रह्मदेव काय म्हटले, देवा तुम्ही एवढे मोठे विशाल आहात, तुमचं आता मला पाद्य, तुमचं जे म्हणतात चरणामृत प्यायचं आहे, तुम्हाला तुमचे पाय धुवायचेत मला. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने कमंडल भर पाणी आणलं आणि देवाचे पाय धुतले. तिकडे भगवान शंकर म्हटले, अरे खूप मोठी संधी आहे, खाली आपण उभं राहायचं असे हात करून. कशाला? हा, तीर्थ घ्यायचे आपल्याला. हातामध्ये जर जल पडलं तर त्याला लगेच प्राशन करायचं, जमिनीवर पडूच द्यायचं नाही. आणि हे बाबा उभेच आहेत, 1 तास झाला, 2 तास झाला, अगदी युग निघून जायला लागले, पण 1 थेंब अजून पडला नाही पाण्याचा. का बरं? ब्रह्मदेवाने जी कमंडल ओतलं होतं तेवढ्यात देवाचा अंगठाही ओला झाला नाही, ते तेवढ्यात तिथे आटून गेलं पाणी. इकडे काय येणार आहे खाली? भगवान ज्या ठिकाणी साक्षात भगवान शंकरही ज्यांचं चरणामृत घेण्याकरता असं तरसत राहिले, त्या परमात्म्याला आपण इतकं छोटं समजतो. मग हा भाव आहे, खरं तर भक्ताचा भाव आहे. एवढ्या छोट्या पाण्याने काही होत नाही. एक मिठाईचा बॉक्स दिला देवाला म्हणून काय भगवान तृप्त होऊन गेले असं नाही. अहम वैश्वानर म्हटलेलं आहे. कितीही संपूर्ण विश्वाचं जरी खायला त्यांना घातलं तरी त्यांचं पोट भरणार नाही कधी. आपले हे सगळं जे पोट आहे ना हे त्यांचंच आहे. भगवान, आपण जेवलो की भगवान जेवले आणि त्यांचं पोट भरलं की आपलं पोट भरल्यासारखं आहे. म्हणजे साक्षात भगवान परमात्मा आपल्या मुखाने खात असतात बरं का. तुम्ही म्हणणार मग काय? मग आपल्या आतमध्ये बसलेला तो परमात्मा आपल्या तोंडाच्या माध्यमातून खातो. याचा अर्थ काय आहे? जेवण करणं म्हणजे देवाला खाऊ घालणं आहे की नाही विषय? आपण स्वतः जेवण करतो अर्थात भगवंताला जीव घालतोय. मग बघा, भगवान परमात्म्याला काय चालतं त्या गोष्टीची यादी करायची आणि तेच खायचं. जे चालत नाही ते खायचं. समजलं? फोडून सांगायची गरज? हा, जे चालतं देवाला, म्हणजे आपण खातो, आपल्याला वाटतं मी खातो, अरे तू कशाचं खातोय? तू खाऊ शकत नाही आणि तुला कोणी देऊ पण शकत नाही. हे देणाराही तोच आहे, तो खाणाराही तोच आहे. त्याच्यामुळे आतमध्ये बसलेला जो परमात्मा आहे त्याला मी जीव घालतोय, त्याच्या सेवेकरता, त्याच्या पूजेकरता मी याला अर्पण करतोय. म्हणून हे जे अन्न आहे ते अन्नच असलं पाहिजे. अन्न म्हणजे शाकाहार बरं का. शाकाहाराच्या विरुद्ध जे आहे ते अन्न नाही. मग ते जर खाल्लं तर ते देवाला कसं काय बरं पचेल? मग देवही आजारी पडेल, मग भगवान आपल्याला कोप पावेल नाही तर काय होईल? भगवान परमात्म्याला आपण सहज उपाशी ठेवतो कारण तो तिथे ते स्वीकार करू शकत नाही. वैश्वानर रूपामध्ये साक्षात भगवान परमात्मा आपलं ते अन्न खात असतो. मग एवढा दिव्य आणि अद्भुत असा परमात्मा, त्याला आपण काही देऊ शकत नाही. त्याच्यावर आपण कोणतेच उपकार करू शकत नाही. उपकार नुसते उपकारने अपकार सुद्धा नाही करू शकत.
त्या देवाचं आपण भलं तर नाहीच नाही, काही वाईटही करू शकत नाही. या संसार संपूर्ण अविद्या ही सगळी माया. भगवान शंकराचार्य एका ठिकाणी भाष्यामध्ये सांगतात गीतेमध्ये की जसं मृगतृष्णा म्हणजे जशी वाळवंटामध्ये आपल्याला पाण्याचा भास होतो, त्या पाण्याच्या भासामध्ये जे पाणी दिसतं, जे खोटं खोटं असतं, त्या पाण्याला घेऊन तुम्ही एखाद्या ठिकाणी माती ओली करून त्याच्यामध्ये झाड लावू शकत नाही. ते जे पाणी आहे ते कशाही प्रकारे काहीच करू शकत नाही. तसंच आपल्या संसारामध्ये असलेली मोहमाया आदी जे काही आहे ते सगळंच्या सगळं देवाचं ना अपकार करू शकतं ना उपकार. देवाला काहीही करू शकत नाही. परंतु तरीही भक्त भगवान परमात्म्याला कपडे घालतात, अंघोळ घालतात, जीव घालतात, त्यांची रक्षा करतात, पंखा करतात, आदी आदी अनेक प्रकारे सेवा करतात. आपल्याकडे तर फार कमी सेवा होते. तुम्ही वृंदावनला जाऊन बघा देवाची काय सेवा होते. आता सध्या गरमी आहे ना, तर देवाला गरमीपासून रक्षण करण्याकरता काही एसी कूलर लावत नाही देवापुढे. त्या काळात तसं नव्हतं. भगवान परमात्म्याची आजही फुलाचा बंगला सजवून सेवा करतात. फुलामध्ये थंडता असते ना, थंडी असते, सुवास असतो. त्याच्यामुळे या गरमी ऋतूपासून वाचण्याकरता, देवाची सेवा करण्याकरता फुलाचा बंगला सजवतात, त्याच्यामध्ये देवाला ठेवतात आणि निरंतर हवा करत राहतात पंख्याने. मग अशा प्रकारे भक्त आजही सेवा करतात. पांडुरंगाची आपण केवढी सेवा करतो. आज जर तुम्ही पाहिलं पंढरपुरामध्ये किती सेवा होते देवाची. मग ही सगळी सेवा का बरं? त्याला आपल्या सेवे वाचून काही कमी पडलंय का? ही सगळी सेवा त्या करता की आपला भाव आहे, या भावापोटी परमात्मा तो भावाचा भुकेला आहे. म्हणून त्यांनी काय केलं, महाराज युधिष्ठिर सैन्य देतात ना, त्यांना माहित आहे भगवान परमात्म्याला काही होत नाही, परंतु आता ते विसरून गेले. भक्त आणि भगवान परमात्म्याचा हा संबंध एवढा अद्भुत आहे की भक्तही विसरून जातो की भगवान आहे आणि भगवानही विसरून जातात की मी भगवान आहे. ठीक आहे ना, कारण माझा भक्त जसा विचार करतो तसंच मी आहे, जसा भक्त तसा मी आहे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी राजा युधिष्ठिराचं सगळं सैन्य घेतात. नाही तर म्हणू शकत होते, अरे तुम्हाला ओळखलं नाही, तुम्हाला ओळखलं नाही, मी हे करू शकतो, तू हे सैन्य देतोय राजा युधिष्ठिर. हसले असते भगवान, आपण तर नक्कीच हसू. एखादं काय म्हणलं ना, तुम्हाला कामा येईल ते, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. एखादा जर काही थोडं उपदेश जरी करायला लागला तरी म्हणून तुला कळत नाही, मला हे सगळं माहित आहे, कुणाला तू सांगतो. आपण अभिमान, आपण भगवान अत्यंत विनम्र आहेत, विनम्रतेची पराकाष्ठा. भगवान परमात्मा म्हणतात ठीक ठीक ठीक. सगळं सैन्य घेतलं त्यांनी सोबत, कारण त्या सैन्याचे भाग्य भगवान परमेश्वराची रक्षा करायला निघालेले आहेत. त्यांचं भाग्य नाही का त्यांची सेवा मिळते. अशा प्रकारे एक नगर आलं जिथे की भगवान परमात्म्याची फार दिव्य भव्य प्रकारे स्वागत झालं. अशा प्रकारे 1 2 3 असे अनेक नगर निघून गेले. सगळे प्रवास पूर्ण झाले आणि भगवान परमात्मा आता द्वारिकापुरीच्या सीमेवर पोहोचलेले आहेत. आधीच संदेश मिळाला होता सर्वांना. द्वारकापुरीमध्ये असलेले त्यांचे अनन्य भक्त सगळेच्या सगळे भगवान परमेश्वराला अत्यंत आतुरतेनं वाट बघत असणारे, ज्यांच्या दर्शनाची अत्यंत लालसा असणारे सगळे भक्त एकत्र आले आणि भगवान परमेश्वराच्या स्वागतासाठी जल्लोष अगदी मोठी तयारी केली. सगळे यदुवंश एकत्र आले आणि सगळे अष्टपाटराणी एकत्र आले, ज्याच्यामध्ये अनेक प्रकारे भक्त आहेत. त्या भक्तांच्या भक्तीचं अद्भुत महात्म्य आहे. नारदजींनी नारद भक्ती सूत्रामध्ये खूप सुंदर वर्णन केले की भक्ती कशी असते. असं भक्तीचं निरूपण करतात पहिल्या सूत्रामध्ये आणि दुसऱ्या सूत्रामध्ये सांगतात की ती भक्ती आहे कशी. सांगतात की ती परम प्रेम रूपा. भक्ती म्हणजे प्रेम. बघा, भक्ती आणि प्रेमामध्ये काही अंतर नाही. आणि प्रेम म्हणजे समर्पण. ज्याच्याविषयी आपल्याला प्रेम आहे त्याच्याप्रती अनन्य समर्पण. आणि ते समर्पणही असं की कधीही माझं नव्हतंच, हे माझं नव्हतंच अशा प्रकारे निरंतर भाव आहे. अशा प्रकारे हे समर्पण भगवंताप्रती जे आहे अनन्य आहे, एकनिष्ठ आहे. हे सगळे जे भक्त आहेत अत्यंत प्रेम करतात देवावर. म्हणून या भक्तांचं वर्णन करताना नारदजी महाराज सांगतात की अनेक प्रकारचे भक्त असतात, अनेक प्रकारे भजन करतात. ते काय करतात, देवाला भजनाचे अनेक विकल्प त्या ठिकाणी सांगतात. जसं महर्षी वेदव्यास जे आहेत त्यांच्या मताने भगवंताची भक्ती तुम्ही अशा प्रकारे करा. कशी म्हणतात, पूजाश्वनुराग इति पाराशर्यः. म्हणजे परमात्म्याची अनेक प्रकारे पूजा करा तुम्ही. पूजाशु अनुराग म्हणजे पूजेमध्ये तुमचं प्रेम आहे, पूजा करण्यामध्ये तुमचं अनुराग आहे, अनुरक्ती आहे. मग पूजा करण्यामध्ये अनेक प्रकारे तुम्ही पूजा करू शकता. ज्याही प्रकारे तुमचं सामर्थ्य आहे. तुम्ही सामर्थ्य ठेवता
की भगवान परमेश्वराला आम्ही षोडशोपचार पूजा करू, कुणी राजोपचार पूजा करेल, कुणी चतुष्षष्टोपचार पूजा करेल. ज्याला ज्या प्रकारची पूजा शक्य आहे त्या प्रकारे सर्व विधिविधान तुम्ही एकत्र करून पूजा करू शकता. परमात्म्याला मला हे समर्पित करायचे, ते करायचे, या भावाने तुम्ही पूजा करू शकता. आणि त्यानंतर सांगितले जर काहीही मिळत नाही, भगवान स्वयं सांगतात ना, बघा पूजा करायची ना आपल्याला देवाची, तर पूजा करण्याकरता देवाच्या पूजेमध्ये काय काय सामग्री लागते याची यादी नको का बनवायला. तुम्ही पूजा जर घरामध्ये असेल तर यादी मागता ना ब्राह्मण काकांना, काय काय यादी आहे जरा द्या म्हणून. मग यादीमध्ये जी सामग्री आहे ती तुम्ही सगळे घेऊन येता. मग भगवंताची जर पूजा करायची तर त्यातही काहीतरी सामग्री यादी असते. तर ती यादी म्हणजे काय, भगवान स्वयं सांगतात की पत्रम पुष्पम फलम तोयम यो वे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तिपहृतम अश्नामि प्रयतात्मनः तदहं भक्त्युपहृतम. भगवान परमात्मा म्हणतात काही मोठी यादी नाहीये. मी सांगितलं ना तुला पूजा करायला, मग पूजा करण्यामध्ये फक्त काहीच गोष्टी एकत्र करायच्या. पहिलं म्हणजे पत्र. पत्र म्हणजे पानं, झाडाचे पानं गोळा करायचे. कोणते कोणते पानं असतात आपल्याकडे पूजेला, तुळशीचे पानं, बेलाचे पानं, आणखी दुर्वा आपण वाहतो, कुणी शमी पत्र वाहतं. तर अशी जे काही पानं आहेत त्या सगळ्यांना गोळा करा. त्यानंतर म्हटले पुष्प, फुलं, 2-4 फुलं काही असू द्या, कोणतेही असले तरी चालेल. पुष्प. फलम म्हटले कुठले एखादं फळ तुमच्या घरामध्ये असेल नसेल काहीतरी नैवेद्य म्हणून फळ. आणि जल म्हणजे पाणी. बस एवढीच यादी आहे, याच्यापेक्षा 4थी 5वी वस्तूच नाही. काय, पान, फूल, फळ आणि पाणी. बस एवढ्याच वस्तू, एवढ्या वस्तूला एकत्र करायचं आणि ते देवाला समर्पित करायचं. आता हा जो भाव आहे याच्या पाठीमागे खूप मोठं रहस्य आहे. आपल्याकडे एवढा वेळ नाही त्याला सांगण्याकरता, परंतु सामान्यतः जर विचार केला तर भगवंताच्या पूजा करण्याकरता एवढी सामग्री पुरेशी आहे. मग अशा प्रकारे पूजार्थ निरंतर पूजा करत राहायची. ज्यांच्या ठिकाणी प्रजा जी होती ना, जी सामान्य प्रजा आहे द्वारकापुरी मधली, ती सगळी प्रजा जी आहे भगवंताची अहर्निश पूजा करायचे. त्यांचे जे सामर्थ्य आहे आपल्या आपल्या सामर्थ्याप्रमाणे सगळे लोक भगवंताची पूजा करायचे. मग तिथे पूजा करणारे सगळे भक्त देवाची आतुरतेने वाट बघत होते. त्यानंतर म्हणतात की काही भक्त असे होते ज्यांची भक्ती पूजेमध्ये होतीच होती, परंतु त्यांना आणखी एक गोष्ट आवडत होती, ती म्हणजे कथादिषु इति गर्गः. म्हणजे गर्गाचार्यांच्या मते भगवंताची भक्ती म्हणजे कथा आदीमध्ये त्या ठिकाणी प्रेम असणं, भगवंताची कथा निरंतर श्रवण करणं, त्या कथेला मनातली मनात चिंतन करणं. आणि आपले जर कुणी मित्र सखा कुणी भेटले तर जेही भगवंताचे अनुरागी आहेत त्यांच्या सोबत भगवंताविषयी चर्चा करत राहणं. तर अशा प्रकारे कथादिषु इति गर्गः म्हणतात गर्गाचार्यांच्या मते कथा प्रसंग. मग असे कथा प्रसंगामध्ये प्रेम ठेवणारे जे भक्त होते त्यांची यादी आहे. जसे अक्रूर आहे, उद्धव आहे. अक्रूर भगवंताचे फार मोठे भक्त आहेत, उद्धव सखा आहे, भक्त आहे आणि भगवंताच्या कथेमध्ये खूप रस आहे त्यांना, कारण भगवंताची कथा आहेच अशी. गोपिका जसं सांगतात ना गीतामध्ये, गोपी गीतामध्ये सांगतात की तव कथामृतं तप्त जीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते कथामृतम तप्त जीवनम. भगवंताची कथा आहेच अशी. कशी आहे, अमृत आहे. कथा अशी आहे की ती अमृत आहे. अमृत म्हणजे काय, म्हणजे अमृत पिल्यानंतर मरण येत नाही. मग ही जी कथा आहे ती पण अमृत आहे, ती पिल्यानंतर मरण येत नाही. मृत्यूचं जे भय आहे ते सदा सदा निघून जातं. तो व्यक्ती कधी मृत्यू पावत नाही. आणि तसंही जरी शरीर गेलं तरीही त्या व्यक्तीची जी कीर्ती आहे ती इथेच राहते, कारण तो भक्त आहे ना. बघा भगवंताचे भक्तच अमर आहेत बरं का. या इतिहास तुम्ही काही वाचा,
काही करा, इतिहासामध्ये मोठे राजे होऊन गेले, परंतु त्या राजांचं काही कुठे कौतुक करत त्यांचं फार गुणगान गात बसून तिथे काही भजन कीर्तन होत नाही त्यांचं. आज संतांचे नावं घेऊन खूप नाच करतात भक्त लोक, त्या ठिकाणी वाद्य वाजवून खूप कीर्तन करतात. म्हणतात की नाही, ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणतो ना, संत महात्मे अमर झाले का बरं? कारण की त्यांनी भगवंताच्या कथेमध्ये अनुराग दाखवला. तव कथा अमृतम, ती कथाही अमृत आहे आणि त्या कथेच्या अमृताचं जे रसपान ज्यांनी केलं ते अमर झाले. कथा अमृतम तप्त जीवनम, तप्त झालेल्या जीवनाला आनंद देणार आहे. अत्यंत दुःखामध्ये अगदी कातर झाला, तप्त झाला तो जीव, अगदी तापून निघाला दुःखातून, परंतु भगवान त्याच्या कथेमध्ये एवढा थंडावा त्याला मिळाला, एवढा आनंद मिळाला की शांत झाला. तप्त जीवनाला आनंद देणारी ही कथा आहे. कवी विरेडितम, मोठमोठ्या कवींच्या द्वारे गायली गेलेली आहे. तो परमात्मा मोठमोठ्या ऋषीमुनींच्या द्वारे पूजित आहे, म्हणून त्याची जी कथा ह्या कवी लोकांनी गायलेली आहे. कोणी सामान्य कवी नाही आहेत ते. आजकालचे जे कवी आपण ज्याला म्हणतो, कवी म्हणजे परमात्म्याची निरंतर आराधना करत करत त्यांनी भावपूर्वक ते रहस्य काव्य काही लिहिलेलं असतं, तर ते कवी त्यांच्याद्वारे लिहिलं गेलेलं. कवी विरेडितम कल्मषापहम, संपूर्ण पाप राशीला नष्ट करणारी ही कथा आहे. कल्मषापहम, आणि कशी म्हणतात, श्रवण मंगलम, ऐकण्याकरता अत्यंत मंगल आहे. ऐकतानाही गोड वाटते आणि ऐकल्यानंतर ती आयुष्यालाच गोड करून टाकते. ही अत्यंत मंगळ देणारी आहे, पवित्र करणारी आहे, जीवनाचं कल्याण करणारी आहे. म्हणून श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना, ते लोक धन्य आहेत जे की अशा प्रकारे देवाची कथा निरंतर ऐकतात आणि कथेचे रसरसिक अत्यंत भगवंताचे एकनिष्ठ भक्त असतात. त्यापैकी यांचं उदाहरण इथे दिलं तर द्वारकापुरीमध्ये अक्रूर, उद्धव आदी अनेक सखा होते जे की निरंतर भगवंताची कथा ऐकायचे. कथामध्ये त्यांना आनंद मिळायचा. ते भक्त देवाची वाट बघत होते आतुरतेनं. त्यानंतर म्हटले की श्री नारदजी महाराजांच्या मते भक्ती काय आहे, तपर्पिता खिलाचारता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति. भगवान परमेश्वराची जी भक्ती आहे, जो व्यक्ती भक्त आहे तो भक्ती करता 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 जर एका क्षणाकरता जर भगवंताचा विसर झाला तर तो अगदी आकुळ व्याकुळ होऊन जातो. त्याला म्हणतात भक्ती. म्हणजे एक क्षण जरी त्याचा विसर पडला, का विसर पडला म्हणून तो स्वतःला खूप दोष देतो. काय असं पाप होतं की मी एवढा मोठा अपराध केला की देवाला विसरलो, एका क्षणापुरतं तो होईना, म्हणून ते अत्यंत व्याकुळ होऊन जातात, परम व्याकुलतेते. अशा प्रकारे देवर्षी नारद सांगतात देवाची भक्ती करायची तर अशी की एक क्षणापुरताही त्याचा विसर सहन झाला नाही पाहिजे, शरीर सुटलं पाहिजे. अशा प्रकारे परम व्याकुळ होणारे त्या द्वारकापुरीमध्ये असणारे देवाचे भक्त जसे सात्यकी आहे, अष्टपाठ वंशी, शतधन्वा आहे. जे अष्टपाठ वंशी म्हणजे देवाच्या सगळ्या राण्या, 8 राण्या तर मुख्य आहेत आणि बाकी सगळ्या ज्या 16 सहस्र नारी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या स्त्रिया भगवंताची अत्यंत आतुरतेने वाट बघत होत्या. बघा, परमात्मा तर आहे, आता भगवंताच्या भक्त आहेतच आहेत, त्यामध्ये त्या भगवंताच्या पत्नी आहेत. भगवंतासारखे पती ज्यांना लाभलेले आहेत ते भगवान, त्या सगळ्या स्त्रिया स्वतः अत्यंत शास्त्राचं नियम पालन करून, पातिव्रत्य नियमाचं पालन करून त्या ठिकाणी भगवंताची वाट बघत होत्या. बघा, पातिव्रत्य नियम काय आहे इथे दिलेलं आहे की याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये सांगितलंय की त्या स्त्रियांनी काय करायचं आणि काय नाही करायचं. ज्या स्त्रियांचे पतिदेव दुसऱ्या देशामध्ये गेलेले आहेत, म्हणतात की क्रीडां शरीर संस्कारम समाजोत्सव दर्शनम हास्यम परगृहे यानम त्यजेत प्रौषित भर्त्रिका. म्हणतात की ज्या सुवासिनी स्त्री आहेत त्यांनी काय करायचं, क्रीडा करायची नाही, म्हणजे खेळायचं नाही, हास्य खेळकूद जे असतं ते करायचं नाही. त्यानंतर म्हणतात शरीर संस्कार, म्हणजे सुवासिनी स्त्रियांकरता शरीरावरती जे आभूषण घालण्याची काय म्हणतात त्याला सौभाग्य अलंकार आहेत ते सोडता बाकी कुठल्याही अलंकारांनी आपल्या शरीराला सुशोभित करायचं नाही. खूप चांगले चांगले कपडे घालायचे नाही. समाजोत्सव दर्शनम, जिथे समाजामध्ये फार मोठा काही कार्यक्रम चाललेला असेल तिथे जाऊन त्या उत्सवाला पाहत बसायचं नाही. हास्य फार हसत बसायचं नाही. परगृहे यानम, आणि विशेष करून सांगितलंय
जेव्हा पतिदेव घरी नसताना दुसऱ्याच्या घरी कधी जायचंच नाही. किती सुंदर सांगितलं. म्हणजे ज्या सुवासिनी स्त्री आहेत त्यांच्याकरता हा नियम दिलेला आहे. मग पतिदेव नसताना दुसऱ्याच्या घरी सोबत कधी जायचं नाही, कधी जायचं नाही. अशा प्रकारे या सगळ्या नियमांना पालन करत होत्या त्या 108 स्त्रिया सगळ्या देवासाठी या सगळ्या नियमाला व्रताला पालन करत होत्या. त्यांना जसं कळालं की भगवान येतात, सगळ्याच्या सगळ्या अत्यंत शृंगार करून व्यवस्थित प्रकारे स्वतःला सजवून, बघा म्हणजे देवाला सजवायचं तर आहेच आहे, परंतु त्याला रिझवण्याकरता स्वतः सुद्धा भक्त सजतात. स्वतः सुद्धा सजतो ना आपण. देवाला आवडतं म्हणून मी तिलक लावेल, देवाला आवडतं म्हणून मी हे कपडे घालेल. म्हणजे परमात्म्याला जे आवडते ते मी स्वतः करेल. जशी मीराबाई म्हणते ना, बाला मैं तू तेच करेल, मी तेच करेल तू जे सांगेल. जिन भेषा साहवरी जे सोही भेष धरू. माझा परमात्मा जो वेश घालून मी जर काही कोणता जर कपडा घालत असेल आणि तो जर देवाला आवडतोय, माझ्या अंगावर कपडा घातलेला तो चांगला पाहून देवाला आवडेल तर मी तेच घालेल, त्याला नाही आवडत तर ते मी नाही घालणार. म्हणजे अशा प्रकारे भगवंताचा भाव पाहून स्वतः सुद्धा सजायचं. हा भाव या ठिकाणी सर्व भक्तांच्याकडे होता. अष्टपाटवंशी सगळ्या राण्या, सगळे भक्त, सगळे जे आतुरतेने देवाची वाट बघत होते, सगळेच्या सगळे देवाच्या स्वागताकरता त्या द्वारकापुरीमध्ये आले. आणि द्वारकापुरी अत्यंत दिव्य आहे, जिथे स्वर्गही कमी पडेल. स्वर्गाची अलकापुरी सुद्धा त्याच्या पुढे फिकी आहे, त्याच्यावरही मात देणारी ही द्वारकापुरी भगवंताची साक्षात नगरी आहे, जिथे निरंतर भगवान परमात्मा लीला विहार करत असतात, विचरण करत असतात. आपल्या सुंदर सुंदर सुकोमल चरणांचा स्पर्श ज्या भूमीला होतोय ती भूमी अत्यंत पवित्र आहे, धन्य आहे. त्या द्वारकापुरीमध्ये असं नाहीये की म्हणजे स्वागत करण्याकरता फुलं सजवली वगैरे वगैरे, ते तर आहेच आहे. भक्त लोकांनी फार नगरी अगदी सुंदर सजवली होती, परंतु निसर्ग सुद्धा देवाच्या स्वागताकरता स्वतः सजला होता. म्हणजे स्वतः भगवान परमेश्वराच्या स्वागताकरता झाडं त्या ठिकाणी खुलून आले होते, परमात्म्याचं स्वागत करायचे. सगळे झाडं अगदी सदाबहार, फुलं छान छान आलेली, सुगंध सर्वत्र दरवळतोय. पुष्प त्या ठिकाणी पुष्पवृष्टी होतीये. भगवान परमात्म्याचं स्वागत करण्याकरता अनेक प्रकारचे वाद्य वाजतायत. भगवान आलेत हे पाहून सगळे अत्यंत भावविभोर होत आहेत. सगळे लोक स्वागत करण्याकरता पुढे आले. सगळ्यांचा भाव देवाने ओळखला. भगवान स्वतः रथातून खाली उतरले आणि सगळ्यांच्या भावाला यथावत सन्मान देऊन त्यांना तो भाव प्रदान केला. ज्याची इच्छा होती की भगवान परमात्म्याने माझ्या जवळ यावं, मला आलिंगन करावं, देवाने तसंच केलं. ज्यांची इच्छा होती की भगवान परमात्म्यांनी त्या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद द्यावा, देवाने तसंच केलं. पुढे त्यांनी पाहिलं की दंपती ब्राह्मण जे आहेत ते सगळेच्या सगळे देवाच्या स्वागताकरता उभे आहेत. भगवान परमात्मा स्वतः त्यांच्याकडे चालून गेले, त्यांच्या चरण स्पर्श केला आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला. कारण ब्राह्मणांचे सेवक असतात, भगवान पण ब्राह्मणाचे सेवक आहेत, पूजक आहेत. त्यांनी ब्राह्मणांचा आशीर्वाद घेतला. अशा प्रकारे भगवान परमात्मा सगळ्यांच्या स्वागत सत्काराला स्वीकार करून त्या ठिकाणी द्वारका नगरीमध्ये प्रवेश करतात. आणि द्वारकामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिलं ते गेले कुठे गेले असतील बरं? महालामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले भगवान कुणाला भेटतील? आईला भेटायला गेले. माता देवकी आणि त्यांच्या आणखी 7 आया सांगितलेल्या आहेत. तर वसुदेवांच्या 8 पत्नी होत्या, कुठे 7 म्हटलेलं. तर त्या आपल्या सगळ्या 7ही मातांचं दर्शन घेण्याकरता भगवान पहिल्यांदा मातृमहल मध्ये गेले. माता देवकीला प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतला. भगवान परमात्म्याला मांडीवर घेऊन माता देवकी अत्यंत स्नेह प्रदान करते. आपला बालक किती मोठा असला तरी आईसाठी केवढा असतो तो, जसा जन्माला आला होता ना तेवढाच असतो तो, नेहमी तेवढाच असतो. आई त्याला मांडीवर घेते. भगवान कृष्ण अत्यंत, बघा आईचं प्रेम भेटल्यानंतर भगवान म्हणतात वा 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 खूप छान, हे तर पाहिजे होतं, कधीपासून याचीच वाट बघतोय. भगवान परमात्माही त्या प्रेमाचा स्वीकार करतात. आणि सर्व माता एकत्र आल्या. त्यांनी देवाला सुंदर सुंदर व्यंजन बनवले होते. बघा आपणही म्हणतो ना की बाहेरचं जेवण किती छान असू द्या, पण आईच्या हातची भाकर मिरची जी असेल ती जास्त गोड असते, हो ना? आईने बनवलेलं जेवण आहे. भगवान पण म्हणत होते खूप दिवस झाले हे जेवण मिळालं नव्हतं. सगळ्या मातांनी मिळून देवाला स्वतःच्या हाताने जेवण खाऊ घातलं आणि त्या ठिकाणी अत्यंत वात्सल्य, त्या ठिकाणी ममत्व प्रदान केलं. बघा आपला मुलगा, आपला बाळ घरी आल्यानंतर कोणत्याही आईला आनंद होतो. तर ती आई तर केवढी धन्य आहे, साक्षात भगवान जिचा पुत्र आहे. ती आई तर केवढी अगदी
आनंदामध्ये निमग्न आहे. मग अशा प्रकारे मातांचं दर्शन झालं, आशीर्वाद घेतला. त्यानंतर भगवान आपल्या बाकी भक्तांना भेटतात, जे की अत्यंत विरह कातर होऊन त्यांची वाट पाहतात. नंतर भगवान आपल्या सगळ्या राण्यांना भेटतात. सर्वांना ज्या आनंदाची, ज्यांचा जसा भाव आहे, ज्याची जशी भावाची भक्तीची गरज आहे, भगवान तसं सर्वांना प्रदान करतात. अशा प्रकारे हे द्वारकापुरीमध्ये देवाचं सुंदर भव्य दिव्य असं स्वागत झालं. आता भगवान द्वारकापुरीमध्ये आनंदाने राहू लागले, निरंतर आपलं राज्य करू लागले, विहार करू लागले. आता अशी परिस्थिती आहे. भगवान गेल्यानंतर आता हस्तिनापुराकडे काय चाललंय? मग आता तिथे परिस्थिती अशी आहे, उत्तरा जी आहे ती गर्भवती होती. भगवान इकडे आले तेव्हाही अजून काही बाळाचा जन्म झालेला नाहीये. पांडवांचं राज्यशासन सुरू आहे. तर त्याच्यामध्ये काय आता उद्या घडतंय, काय काय होणार आहे, तर त्या सगळ्या प्रसंगाला आता उद्या आपल्याला ऐकायचं आहे. माता उत्तरा जी आहे ती उद्या एका दिव्य सुंदर अशा बालकाला जन्म देणार आहे. तर मग तो बालक कोण आहे, कसा आहे, त्याने काय काय पुढे केलं, या सगळ्या कथा आपल्याला आता ऐकायच्या आहेत. अशा प्रकारे झालेली आजची सेवा परमात्म्याच्या श्री चरणावर समर्पित करून वाणीला विराम देऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.